कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती राहता कोर्टामध्ये सुनावणी आहे। कोर्टात वकील कल्पना खरात यांची बाजू मांडतायत। पतीने केलेल्या गंभीर गुन्ह्यामध्ये माझा सहभाग नसल्याचं कल्पना खरात यांनी आपली बाजू मांडली आहे। पतीच्या सांगण्यावरून पैसे ट्रान्सफर केले त्यामागचं कारण माहीत नव्हतं असंही त्यांनी युक्तिवाद केलाय। जमीन खरेदी व्यवहाराच्या बोलणीमध्ये उपस्थित नव्हते असंही कल्पना खरात यांनी म्हटलेलं आहे। पतीच्या व्यवहारांसंदर्भातील काही माहिती नसल्याचं त्यांनी युक्तिवाद आता न्यायालयामध्ये केलेला आहे। त्यामुळे जामीन मिळावा अशी मागणीही त्यांची आहे। पतीच्या सांगण्यावरून हे पैसे ट्रान्सफर केलेले आहेत, ते जसं सांगत होते तसं मी करत होते असं कल्पना खरात यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू असताना आपली बाजू मांडली आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। किरण ताजणे आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। किरण, न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू आहे ज्याच्यामध्ये कल्पना खरात यांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे। मात्र जामिनाच्या अर्जासाठी त्यांनी युक्तिवाद देखील केलेला आहे। त्यांनी म्हटलंय की पती ज्या पद्धतीने सांगत होते त्याच पद्धतीने मी वागत होते, तशा पद्धतीने पैसे ट्रान्सफर करत होते असा युक्तिवाद त्यांचा आहे। काय सविस्तर युक्तिवादासंदर्भातले अपडेट आहे? खरं म्हणजे राहता न्यायालयामध्ये याबाबतचा युक्तिवाद सुरू असताना अतिशय धक्कादायक बाबी या सरकारी वकिलांसहित आरोपीच्या वकिलांनी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। जवळपास 20 कोटी रुपयांच्या अवैध व्यवहाराच्या संदर्भातली ही संपूर्ण गुन्ह्याची प्रक्रिया होती आणि त्या गुन्ह्यातून अंतरिम अटकपूर्व जामीन घ्यावा यासाठी या सगळ्या दरम्यान कल्पना खरात हिने न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला होता। मागच्या सुनावणीच्या वेळेला या सगळ्या संदर्भात सुनावणी होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली होती। आज त्याबाबतचा सविस्तर युक्तिवाद केला जातोय। आज कल्पना खरात हिला जेल होणार की बेल होणार याबाबतचा देखील मोठा प्रश्न आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कल्पना खरात हिच्या वकिलांच्या माध्यमातून जी बाजू मांडली जाते त्यामध्ये जे व्यवहार केले जायचे ते अशोक खरात याच्या सांगण्यावरनं केले जायचे। जे मुखत्यारपत्र देण्यात आलेलं होतं, पॉवर ऑफ अटर्नी करून देण्यात आलेली होती, त्यामध्ये जो उल्लेख केला गेलेला होता त्याबाबतची माहिती देखील नाही अशा स्वरूपाचा दावा देखील करण्यात आलेला आहे। एक दुसरी महत्वाची बाब म्हणजे जे व्यवहार करण्यात आले त्यासाठी जे पॉवर ऑफ अटर्नी करून देण्यात आलेली होती त्यामध्ये कुठल्याही बैठकीला ती उपस्थित नव्हती अशा स्वरूपाचा देखील युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेला होता। जे काही व्यवहार आहेत ते सगळे कागदोपत्री आहेत, त्यामुळे पोलीस कस्टडी कशासाठी हवी अशा स्वरूपाचा आरोपीच्या वकिलांनी देखील युक्तिवाद केलेला होता। मात्र सरकारी वकिलांनी या सगळ्या याच्यावर आक्षेप घेत यामध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडलेत। जे व्यवहार करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या दरम्यान कल्पना खरात ही उपस्थित होती अशा स्वरूपाचा दावा देखील करण्यात आला आणि त्या सगळ्या अनुषंगाने युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। आता थोड्याच वेळात कल्पना खरात तिला बेल होणार की जेल होणार याबाबतचा फैसला होणार आहे। अगदी, त्यामुळे कल्पना खरात यांना जामीन मिळणार की नाही याकडे आपलं लक्ष असणार आहे। आणि किरण, आपण देखील ह्या संपूर्ण युक्तिवादाकडे लक्ष ठेवा आणि न्यायालयाच्या एकंदरीतच या निर्णयाकडे काय नेमकं कल्पना खरात यांच्या संदर्भातील त्यांना जेल मिळणार की बेल मिळणार याकडे देखील लक्ष असणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।